नमस्कार प्रेक्षकांनो. या विणदोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की मंदाकिनीने युरोपवरून आणलेला समरचा पृथ्वीचा गोल हातात घेतलेला असतो आणि तेवढ्यात अर्पिता मंदाकिनीच्या पायाला लाथ मारते. त्यामुळे तिच्या हातातील तो गोल हवेत उडतो आणि खाली पडणार इतक्यात दरवाजात एक मुलगी येऊन तो गोल झेलते. सगळेजण आश्चर्यानं तिच्याकडे बघतात. तेव्हा ती म्हणते, जिथे पडतो चिंगीचा पाय तिथे घाबरण्याचं कारणच काय? पुढे येत अर्पिता विचारते, कोण आहेस तू? आणि वॉचमनला बोलावण्याची धमकी देते. अर्पिता त्या मुलीवर आरोप करते की ती चोरी करण्यासाठी आलीये. पण स्वानंदी सांगते की त्या मुलीनं महागडा गोल वाचवलाय. ती मुलगी स्वतःचं नाव चिंगी सांगते आणि सांगते की ती कामासाठी आली असून शकू आत्याची नात आहे. हे ऐकून आजी खुश होते आणि अर्पिताला शांत बसायला सांगते. दरम्यान आदिरा किचनमध्ये पोळ्या बनवत असते. पण तिच्या पोळ्या गोल न होता नकाशासारख्या होतात. त्यावर सुष्मिता मजा करते आणि स्वानंदीचे बाबा तिला पोळ्या गोल कशा करायच्या ते शिकवतात. पुढे सगळे मिळून पोळीचा रोल करून एकत्र वेळ घालवतात. इकडे चिंगी कामाला लागल्यामुळे स्वानंदी आणि आजी खुश होतात. दुसऱ्या दिवशी समर व्यायाम करत असताना स्वानंदी त्याला मदत करते आणि दोघांमध्ये छान संवाद होतो. इकडे रोहनला पगार न मिळाल्यामुळे तो टेन्शनमध्ये असतो आणि ऑफिसमध्ये त्याला टर्मिनेशन लेटर मिळतं, ज्यामुळे त्याला मोठा धक्का बसतो. दुसरीकडे मलिका संतापते आणि अर्पितासोबत काहीतरी प्लॅन करते. मंदाकिनी घरात स्टाफवर ओरडते, पण स्वानंदी तिला समजावते की सगळ्यांशी आदरानं वागायला हवं. त्यावर समरही स्वानंदीची बाजू घेतो. पुढे स्वानंदीचे बाबा आदिराला स्वयंपाक शिकवतात, तर अर्पिता तिचा फोटो काढून तिच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि तिला तिच्या सासूबाईंबद्दल भडकवते. शेवटी स्वानंदी गणपती बाप्पासमोर जाऊन प्रार्थना करते आणि म्हणते की आईला कसं समजावायचं हे तिला कळत नाही. तेव्हा अधीरा येते आणि मंदाकिनीची माफी मागते. पुढे स्वानंदी आणि अधीरा मंदाकिनीला कसं घरी पाठवतात हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.